अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची झालं का तुमचं? झालं की मी चालली रानात बाजरी खुरपायला आणि हाय तसंच आता जसं आहे तसं संध्याकाळी आल्यावर दिसला पाहिजे. जा मी गेले की लगेच दारू प्यायला जायचं नाही, नीट सांगते मी. आणि ते काय चालू केलंय नवीनच? बाबू खाल्ली का काय? का पुड्या खाताय तसल्या? अगं पान खाल्लंय. पान खाल्लंय बाया बाया, काय बी सुसायला लागलंय आता. बरं जा. बरं जा, मी चालली बाजरी खुरपायला. हो जा. काय करतोय सध्या? पिंडी बांधतोय हे. पिढी बांधा ना का? पिढी बांधण्याबद्दल वाद नाही. राणी आहे का घरात? राणे गेले रानात तर खुरपायला गेले. खुरपाय गेली. हो एक काम कर, ती जनावर टाक बर का, बर. आणि पिंडीचं पोत घेऊन यायचं. कुठने आणू? वरनं आणखी जाऊन दुकानातून, आणि पिंडीचं पोत झाकून ठेवायचं. नीटनीटकं पावसा पाण्यात दिवस आहे. बर. मी आता रानात जातो आणि हे सगळं झाडून लुटून गुरांचं नीटनीटकं करेन. मी आलो की मग आपण दोघं दुईकून दारा काढू. हो हो चालतंय की. हो, ती गुरांना टाक. मी आलो लगेच, रानात चाललोय मी लगेच माघारी. तू दारू बिरू पिऊ नको बरं का? बरं जावा तुम्ही. हा, तुला मी सांगतोय बघ. काय लहान पोरग असलेलं सगळेजण मला तेच सांगतात, दारू पिऊ नको आमच्या करून. एवढं कळत नाही का मला? वायता गई, घरचं बघायचं, पोरांचं बघायचं, हे उरकायचं आणि रानातलं करायचं. आणि लेख हिंडतोय दारू पिऊन गावात, आणि म्हातारा आहे पाठीवर हात देऊन आम्हाला बोलायला वरनं. अजून काय चालली ग बाडा बाडा? काय चालायचे बडा बडा आता? हा? दिसा नाव एकटीच करते ती. होय. बाजरी पाताळ पडली का ग बाई? पडली आता काय करू, डोबत बसू का अशी बाजरी? म्हणजे येईन लय मोठी. आला का तू कवा नीट बोलाय शिकायची का सारखी आडव्यात आडव्यातच गा ही करत बसली. आता का सरळच बोलती ना मी? वैताग आला मला एकटीलाची करून करून. बरं असू दे, एवढा सारा खुरप बर का. हा, आणि हे झाला की पडेल चागी. काय पटताय सांगायला? ही झाला की ती गी, काय मला काय सांगावं लागतंय का करायचं? हा मग असं डोक्यात घेऊ आहे. हा. हे बघ मग लय गोड सून. ऐक ऐक, आपल्या जवळ नाही पैसा काय, त्याच्यामुळे ही खुरपून घेतलं का नाही घरची घरी, म्हणजे पैसा बाहेर जाणार नाही आणि खाऊ घरची घरीच आपण. खाऊ घरची घरी, लेकाला आयतं देऊ आपण घरच्या घरी. अरे लेकालाच करते सारखी 50 त्याला कशाला मध्ये घेत असते का? अहो, मला इथं 4 दिवस खुरपायचं. ती दोघा जणांनी एक एक सारा धरला बापाने लेकाने, हेकून तर नाही उरकायचं पड्डीश. आता त्यांनी कवा काम केलंय का आयुष्यात? बाया बाया ना, आम्ही केलं तर काय जलमतात कामच करत होतो. आता हा हे तुमचाच आहे ना का? हो, आणि लेखाचं नाही होय काय आहे लेकाचं? का माझ्याच मड्यावर द्यायचंय बा? पण लेकाने दिलं की हे आणून दिलं की हो, हो, त्यांनी हो. त्याला तरी कुठवर धोका. अहो, बी आणून दिलं, मग मी बी भाकरी केलं की झालं का? ताटात तर द्यावंच लागतंय की मला. ऐका मग आता तुझं काम तो करायचं, आमचं काम आम्ही दोघा बापल्याकानी करायचं. हो, बाजरी टाकायचं काम तुमचं फक्त. म्या खुरपायचं बी, काढायची बी, ती मळणी करायची, सगळं करायचं म्या. असू दे की. घरात आणून टाकायची म्याच. अगं परपंच कोणाचा आहे? हो, माझी एकटीच, लेखाचं नाही. दोघाचा बी आहे. मी काय म्हणतोय का तसं नाही हो, नाही. पण तुम्ही एक दिवस म्हणला का संजय ती लेकर बाळा बी बघती, खुरापती बी, सगळं करती. तू जरा एखाद दिवशी बाजरी काढू लागायचा, खोडायचा, काय बोललाय का एकदा तरी? आता कुठे गेलाय मला सांग. मला नाही, आता काही तेवढंच राहिले आता त्याच्या मागे म्हणून तर हिंडायचं. गेलाय तो पिंडीचं पोता नाही गेलाय. बरं तू येताना पोता घेऊन येतो का? झुलत झुलत आलेला. बरं तू का उरक पटकेनी. उरकती मला हा, घे सांगायची उरक. गरज नाही. हा, काय कर, ही सारा झाला का नाही तो सारा की. बरं आता एक सारं कर. घे, आणि सारं झालं की येऊन मला भाकर बरं आता एक काम कर, मला जेवलाय का नाही काय ही विचारलंय का ग तो? आता सगळं तेवढंच राहिलंय बघा, तुमची सेवा करायची. आता करून तर ठेवते मी. आता एक काम घेऊन कर, खायचं कळत नाही हे रे बघ, तुम्हाला. राहिलंय थोडस एवढं खुरप, आणि मग मला जेवाय वाढून पुन्हा येऊन खुरपत बस. अहो तुम्ही सांगूच नका, मला कळतंय सगळं. खुरपत बसायचं, काय करायचं. पण एक आहे, ही झाल्यावर ती घ्यायचा खुरपून, आणि ती झाल्यावर मग उद्याच्याला बघू आपण 3 जण बसू त्या पडेलच्या होय होय होय, हा. इकडे दिवस उगवून नाही उगवत. बसल्यावर.
लोक शहाणा आणि त्याच्यावर बाप शहाणा. संसार तुझाच आहे आणि पैसे तर त्यांच्या हातात असतात, आमच्या हातात असं करू रुपया तरी. हा काय खाऊ वाटलं तरी सुद्धा नसतात आणि पेया म्हणलं तरी बापाने पैसे द्यायचं. आणि सासऱ्याने साध्या बांगडी एक एक बांगडी राहिली हातात माझ्या पार, तरी द्यायचं नाही रुपया, नुसतं राब राब राबायचं. राणी तर गेली गावात, आता मी बी जरा गावात फेरफटका मारून येतो. यायला हे राणी म्हातारं मला इतकी ताप देतात ना, दारू पिलं जरी म्हणतात दारू प्यायला आणि नाही पिलं तरी म्हणतात दारू प्यायला. त्यापेक्षा दारू पिलेली बरी. किती छान दिसते ना मी आज. अगं बया 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 बया, ह्यो तर राणी वहिनीचा नवरा दिसतोय. राणी वहिनीला ह्याचं नावच सांगते, पण राणी वहिनीला नाकटेचून म्हणाल नाही माझा नवरा नाही त्यो. थांब बाबा नीटच बघू दे. राणी वहिनीचा नवराच आहे की. काय म्हणाली? लई नाकटेचून म्हणत होती माझ्या नवऱ्याने दारू सोडली. काय हिच्या नवऱ्याने दारू सोडली? हिथं तर बसलाय पेट. राणी वहिनीला सांगावंच लागल, लईच बोलत होती ना. थांबर ह्याचा फोटोच काढून घेते, नाहीतर ह्यात तो लय हुशार आहे, सांगणार लगेच नाही मी नव्हतो पेट दुसरा कोणीतरी असेल. मी फोटोच काढून घेते ह्याचा. हा आता कसं बरोबर जिरवते ह्याची. ए काय रे संजय इकडे? काय काय रे तू बरेच दिवस झाला आला, दारू प्यायला माझ्याकडे आले नाही रे. दारू दुकान लयच गावात. ए संजय असं काय म्हणतोय तू? काय म्हणलं? अरे मी तुला दारू उधार दिले उधार. हा तू उधारी दिले नाही काहीच नाही रे. आणि म्हणतो दारू दुकानाला यायचा. मग काय करायचं? माझे पहिले उधारी दे. पैसा बिसा मागायचं नाही. काय आज तू चंद्रावर आहे रे, आता मी तुला काय बोलणार रे. अण्णा असं रस्त्यात गाठून पैसे मागायचे नाही काय. हा आपण डेंजर माणूस आहे. संजय लय जादा दादागिरी नाही करायचं तो. बोलायचं नाही आज तू आपलं. चंद्रावर आहे म्हणून दादागिरी करतोय. त्या अन्नाच्या पुढे आपले असलं नाही चालणार. हो गावात असं किती अन्न आले किती अन्न गेले. तू पहिले माझे उधारी दे रे, मला सांगू नको काय. मला काय उधारी करायचंय बिधारी तू कुठेही पे. उधारे असे रस्त्यावर मागायचे नाही काय. चल ठीक आहे बघून घेतो मग. बघ असले भरपूर बघितले रे चांदबाई जाफरबाई. अरे जा रे अण्णा तू. लय झाले बाया तण गे, कवा उरकायचं हे मला आता. पाऊस येईन अजून, आबाळ आले. एकटीने तरी कवर वडवड करायची, कोणालाच काय वाटाना माझं. वहिनीला शोधायचं कुठं, रानात असणार बघते. अरे वहिनी तर इथंच नामली यार, शेतान हजर. चला आता कळ लावायचं काम करू आपलं. चला उरकायचं पटापटा हे का उरकायचं मला. ओ वहिनी काय हो काय आली का बाया मधीची उरकायचंय मला एकतर. बोल बाया काय चाललंय तुमचं? काय चाललंय खुरपण. बाजू लावली काय तुम्ही? हा बाजरी लावली, काय करायचं. होय तुझ्यासारखं आहे का बाया आमचं फिरून खायचं दिवस. सांग लगीन केल्यावर असंच करावं लागतं बाया, खुरपायचं लागतं सगळं. लेकरं बाळ बघायची, नवरा बघायचा. त्यात आता माझा नवरा सुधारलाय म्हणून तरी बरं झालं. सुधारलाय मग काय तुला काही सुधारलाय म्हणजे काय बाया, लय चांगलं झालंय माझा. बरं मला ऐका की, मला एक सांगा की तुम्हाला लय आनंद झाला असेल ना आता तुमच्या नवऱ्याने दारू सोडली. तू सांग एखाद्याच्या नवऱ्याने दारू सोडल्यावर त्या बाईला किती आनंद होतो. मला असं दिवाळी सारखं वाटतंय, रोज दिवाळी आहे माझ्या घरी. दिवाळी हा काय सांगायचं. आता अगं आवडच पिटतोय काय म्हणजे अहो म्हणलं आता तुम्ही खुश असणार ना. खुशच आहे की बाया. मग आता तुला काय बघवा का माझी खुशी. मला भगवान नाही काय, तुमच्याच नवऱ्याला भगवान. काय केलं माझ्या नवऱ्याने माझं, आणि माझ्या नवऱ्याला काय म्हणायचं ना तुला आताच सांगते. बघा हा माझा बी जीवलाय आहे आणि तो माणूस आहे ना अजिबात नाही म्हणजे नाहीच त्या हात लावणार त्या दारूला परत. अहो खालच्या वस्तीहून आता चालत येत होती. कोण? मी. आणि तुमचा नवरा बसला होता तिथं खंडपाडात दारू पेत. डोक्यावर पडलीस का काय तू?
बघा 2 आठवडे झालं औषध देऊन आणलंय. माझं नाव अजिबात दारूचं नाव सुद्धा घेत नाही. आणि तू काय सांगते मला? माझा नाही तुझ्या विश्वास. मी पण नीटच बघितलं होतं, मला माहिती तुमचा तू विश्वास. काय मला इथं माझ्या आनंदावर पाणी टाका आलीस काय? मी आनंदावर नाही तुमच्या पाणी टाकत, तुमचंच राया टाकतोय. हा, तुमचाच राहत काय? तो काय बी सांगतो फोटो काढलाय, थांबा. माझा विश्वासच नाही. तू काय बी करशील. काय म्हणजे AI करणार आहे काय? AI म्हणजे तरी काय माहित, थांबा. आम्हाला नाही येत अडाण्यांना तसलं आयन फियन काय. हे बघा कसं आहे, व्हिडिओ पण आहे हो का. हा, कसं पेतोय नवरा दारू. फोटो पण आहे. ही आत्ताच आहे ना पण फोटो. हा, आत्ताच चालत येत होती हो का. ह्याच्या पलीकडे माझा फोटो आहे हो का. आता मी काढत येत होती ना. त्याचा मुर्दा गाडला त्या नवऱ्याचा. चल तू चल मला दाखव. काय तर नवऱ्या आमच्या घरी दिवाळी असते. तू गवच आता चल. आमच्या घरी दिवाळी काय, आता बघ कसा शिमगा पेटतोय. हायला आता जरा व्हायचं रानाकडे थोडं लक्ष देतो जरा व्हायचं. बाजरी पेरली आता केवढी झाली केवढी नाही बघाय पाहिजे जरा व्हायचं. कसं काय चाललंय कसं काय नाही, बाजरीचं पीक कसं आलंय कसं नाही. खायला बेला टाकाय पाहिजे बाजरी जरा. थांबा. राम 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 राम. तुम्ही ते पेतर संजय सासरच का? हो 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 का हो? काय नाही, हिथंच पडीक दिसताय म्हणून चौकशी करा म्हणलं. पाहुणं तुम्हाला काय माहितच नाही होय? आता काय माहिती, अजून उघड मावळ बघावं तेव्हा तुम्ही हिथंच दिसताय. काय झालं माहिती का, बाजरी पेरली रान आपलं हिथंच आहे. तुम्हाला सावकार माहित पाहिजे राव. म्हणजे तुम्ही इथं खळं केलं म्हणायचं सावकाराच्या गावात येऊन. अहो घेतली हात या. पाहुण्याला मानला बरं का. हा आता तुम्हाला वाटत असेल काहीतरी, पण बाजरी पेरली या मग त्याला होय. खायला टाकावं म्हणलं व्हायचं मग तुला बरं पुरतं. चाललं असेल एकदम. एकदम ओके चाललंय आता. बाजरी बिजरी चांगली आली या. काय राव बरं चाललंय म्हणता, शोभते का तुम्हाला हे? का बरं? काय आता जावायच्या गावात तुम्ही पडीक राहिलाय, गाव सगळं नाव ठेवायला लागले तुम्हाला. हा नाव ठेवायचं काय? मग काय तर. अहो माझं रान इथं आहे पडीक, म्हणजे मी त्यांच्यात नाही सारखं. आता आलो तर सारखं तर समजा पोरीची गाठ घ्यावंच लागते या. अहो पाहुणं, पण ही गोष्ट चांगली आहे का? तुम्ही पोरी पैसे राहताय, गावातली माणसं कुजबुज करतात. हा, आयला काय मला तर चुकीचं मला काय पटत नाही बघा हे. बरं कसं आहे माहिती आहे का, मग आता आल्यावर पोरीकडे जावंच लागतंय की हो. किती जमीन घेतली इथं? हा 2-3 एकर घेतली या. आईला आता मला कसं कळलं नाही पण. हा, तुम्हाला कसं कळलं नाही म्हणजे? हो का, हा. इथं काय कुत्र्याचं खळा या गावात. बर तुम्ही काय करा, भोरी बिछाना गुंडळा आणि आलाय तसं गाव निघा आणि इकून टाका ती जमीन. म्हणजे जमीन विकायची म्हणतात. मी सांगतोय म्हणून तुम्ही काय करा माहिती आहे का, जमीन इका. काय इथं काय राव? तुमचा टिकाव लागायचा नाही. ही गाव आहे ना, हो का, ही सगळं गाव आहे पोडऱ्याचं. हा मी सांगतोय ती खरं आहे. राव काळ ढोंडरा नाही हातीचं मस्त काय राव. परत मग चल सावकार तुम्ही मला सांगितलं नाही. हा, तुम्ही राव कसं मग किंमत तर होईल का तिची? तुम्हाला काय करायचं बसा, सोडतो आता मी निघालोय तिकडे. नव नाहीतर काहीतरी तांदळावारी भातावारी पैसे जायचं असं नको व्हायला. काय नाही, चांगली किंमत होईल. बघा पण ती बाहेरनं तुम्ही इथे घेऊन आला लेखापू त्या जावाय पैसे राहताय, मला काय पटलं नाही म्हणून मी आपलं म्हणून बोललो बरं का, रागाला जाऊ नका. नाही तुमचं बरोबर आहे बरं का दृष्टिकोनातनं. मला बरोबर वाटत नाही सारखं सारखं येणं जाणं. तुम्ही म्हणताय पण त्याचं दाम तरी व्यवस्थित मिळला पाहिजे. सगळं व्यवस्थित मिळेल, पण जमीन काय ठेवू नका गाड्या तुम्ही, विकून टाका आणि गावाकडे जावा. तिकडे तुमचं चांगलं आहे हा. ना, तुम्ही तसंच करा. बर बर बसा, सोडतो मग तुम्हाला. चालतंय तुम्ही म्हणताय तर चला. बसा. तिकडे चाललाय का हो, तुम्ही? तिकडे चाललोय बर का. या पाहुण्यारावळ्याच्या गावात काही खरं नसतं. दमानी जाऊ तुम्ही द्या. माझं ऐका. हो हो चालतंय. बघू पुढे गेले आता काय. गौरीनं सांगितलं खरंच निघाव, मुर्दाच बसावं. इथं नाही म्हणजे खरं झालं काय गौरीने सांगितलेलं. म्हणजे ती फोटो बी खरा आहे, नक्कीच ना दार बी लावलेला आहे. आता ह्याचं नाव मुर्दाच बसावते. येऊ दे घरी. हा, मी राबायचं नाही, दारू प्यायची ना, बघतेच मी कसं असतंय ते. इकडं बी नाही ना गोट्यात. काय नशीब 2 आठवडे झालं दारू पेत नाही ना, आज तर मला फोटो दाखवलाय गौरीने. येऊ देत घरी, बघतेच आता मी पण तयारच आहे. मी बी दारू पेत नाही म्हणतो. हा, आज पुरीने ह्या फोटो काढून दाखवलं म्हणून मला कळलं, आणि मी ठेवते येड्या गती विश्वास. नवरा माझा दारू पेत नाही. हा, काय करायचं आता मी? वैतागून जीव गेला, कुठं न्यावायला दारूसाठी. आता काय मी मसनात गेल्यावर सुट्टी दारू काय माहिती. तेव्हा माझ्या नशिबाला आला असं कुणाच्या येऊ देऊ नको र.
लय वैतागून जीव गेला. ते सासरा एकपट तसला, हे नवरा दुपट तसला. नको नको केलंय. 2 आठवडं झालं औषध दिलंय, दारू सोडली म्हण. आला लोक गावभर हिंडून सांगतात आम्हाला, लोक बघतात गावातली. पिणार नव्हतं ना, चालवा करायचं नाही. कालवा करायचा नाही. पिणार नव्हतं ना तुम्ही दारू. आज दारू कस काय पिला तुम्ही? कुणी दिलं पैसे? अरे माझा मी पिलो. माझा मी पेलो, काम धंदा नाही करत, कुठं माझा मी पेलो? तुला काय घेणं देणं नाही. तुला पैसे मागितल्यात का? तुला पैसे मागितले पण कुठं पिला तुम्ही दारू? पण मला सांगा, तुम्ही मला इसवासाने 2 आठवडे झालं दारू पेत नाही म्हणलं, मग आज तुम्ही पिलाच कस काय? कायच कारण नाही दारू प्यायची. अरे पण तुला काय त्रास आहे हा? काय त्रास आहे? मला लय सुख आहे तुमच्यात. मग शांत हा? बघायचं. नको नको केलं पर आयुष्यात. माझ्या मी पैसेच पेलोय काय? हे असल्या कारणाने तर त्या वडाला सुद्धा जात नाही मी. हा. नको बाया, ह्या जन्मी भेटलाय, पुढच्या जन्मी नको. हे पोरगी कुठे गेले? पोरगी कुठं गेली बघा तुम्ही. तुमची लेख आहे, मी बसते ध्यान देत तिला. काम करू का तिलाच बघू बघत बघ. अरे तुला अकल आहे काय? पोरगी कुठं बोंबलच फिरते, तुला काय माहित आहे का नाही? तुम्हाला नाही होय कळत तेवढं तरी ध्यान द्यायचं का? मीच बघायचं पोरगी कुठं आहे, काय करती, कुठं शाळेत गेली का नाही बघा येत नाही तुम्हाला. पोरगी आहे कोण? तो आहे का मी? हो, मी आहे म्हणून सगळं मीच करायचं. रानात बी करायचं, घरातलं करायचं, तुमचं बघायचं, त्या बापाचं बघायचं वरनं. अरे किती बडबड करते मोठ्याने. मी काय बाहेर आहे काय? बाहेर आहे काय? अहो चांगलं सांगून उगा माझं डोकं हलवू नका. तुम्ही दारू पिऊन काय आलाय? अरे नवरा आलाय जेवायचं. जेवाय द्या, खायला द्या. दारू पिऊन आलाय काम करून. काय जाऊ दे. जाऊ दे. हा काय? ऐक ना, जरा झोपतो थोडा. झोपा, नाही तर तिकडे काय करायचं तिकडे करा. उठा येत ना. इथून पुढे दारू प्यायला ना अजिबात घरी यायचं नाही. दारू सुद्धा उभं राहायचं नाही माझे. दाराला पैसे देत असले दारूला पैसे मग कोण देतं तुम्हाला पैसे? कोण पुरवतं? ते पोरे कुठे गेले? बघा तुम्ही, नाही तर मी नसते बघत. नाही तर मी करीन फोन आणि माझ्या अण्णाला घेऊन बोलवून आणि जाईन मग. अरे अण्णाचे दमके सारखं देत जाऊ नका हा. मला. काय दिवाळी काय आता कसा घरात शिमगा पेटवला. गौरी म्हणतात मला, माझ्या वाकड्यात जाणाऱ्याचं असंच होतं. काय तर बोलली, लय शायनिंग करते. आता बघ शायनिंग. जाईल मी माझ्या बापा बरोबर. बापा निघ. निघ. लाज तरी वाटते का निघ म्हणायला? काय खाईल? कसे वाढतात. जाऊ दे बाई, बघायच्या आधी जाते. तुकडं सुद्धा नाही ठेवायच्या घरात. झाला पाऊस थोडा, पण पाऊस पडायला पाहिजे हो. पावसाच अहो काय राम 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 ना. राम राम सरपंच. काय काय चाललंय? बरं आहे. होय. हा, काय संजूकडे आला काय लिकीकड? तिकडे बी जायचंय बरं का, हा पण जरा व्हायचं रानाकडे बी जावं म्हणलं. हा. बाज- काय राहणार काय? बाजरी केली नाही होय? होय. हा, आता चांगलं रान आहे राव, 1 नंबर. चांगलं आहे की. आता बाजरी चांगली आली या. होय. हा, आता पुरीकडे बी जावं म्हणलं, रानात बी जावं, व्हायचं खाया टाकावं म्हणलं बाजरीला. काय संजूच्यात बदल झाला का नाही? आता ती काय घरीच जायचंय, हा. पण राव सावकार माझ्या मागच लागलंय राव. काय कळणार म्हणते काय राव, ती सगळी गावातली लोक नावं ठेवते ती तुम्हाला. कशाबद्दल? तुम्ही सारखं पोरीच्या घरी येताय. आता पोरीच्या घरी कुठलं, माझं रान हित आहे म्हणलं मला यावं अरे लागलं. रान आहे, पोरगी दिली सोन्यासारखी. आहे का नाही? हा. आणि ते सावकाराला कळायला पाहिजे का नाही? काय पडीक पडलं म्हणते काय तुम्हाला? पडीक म्हणजे काय म्हणताय, ती गावातली लोक नावं ठेवते ती या. पण हे सावकाराला कुठं माहित आहे की माझं रान हित आहे ती? बरं सावकाराला माहित आहे, सगळं माहित आहे, पण ते मुदाम काहीतरी खोळ घालतोय माझ्याकडं. नाना पाहुणं तुम्ही काय त्या सावकाराचं काय? अहो त्याच्या सगळ्याच्या जमिनी टपले ती, त्याला काय आखलीचा भाग आहे का नाही? बघा की राव, गरीबाची जमीन हडपाय बघतात मग. हो का? तुम्हाला आम्ही काय म्हणले का बाकीची? सरपंच तुमचं काहीच नाही, हा. पण त्या सावकाराला कळायला पाहिजे की बाबा गरीब घेतली कशी तरी. माझं तिकडचं रान इकडं 4 एकर आणि इकडं 3 एकर घेतलंय. म्हणजे मला सांगा बरं, मी काय करू बरं? अहो रान घेतलं म्हणजे लेकीकडे बी येणं जाणं होईल, रान बी बघेल. हा. अशा सावकाराला राव कोणाच्या जमिनी मिळेल, पुन्हा बायकडनं जर निवड आला एक माणूस आहे राव, तुमची जमिनी कुणा का आणि त्याच्या काय नादी लागू नका, आम्ही आहे गंभीर. अहो काय सांगायचं राव, मला तर ते तसं बोलल्यापासून माझं काळी नुसतं धडा 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 करतंय. काय करावं तीच कळा नाही मला. पाहुणं हा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, त्या सावकाराचा आपण बंदोबस्त करू. तुम्ही स्वतःहून हे करू नका. बघा सरपंच राव, नाही तर ती माझा घात करल बरं का. नाही 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 तुमच्या पाया पडतो राव सरपंच. नाही 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 नाही. आज
तुम्ही अजिबात तसलं हे करू नका हो, एवढंच खचू नका. नाही ते मग सावकाराचं नाही काय कर राव सरपंच, बघा गरीबाकडे लक्ष द्यावायचं हो. नाही नाही तुम्ही हो वाईट वाटून घेऊ नका. पाया पडतो तुमच्या. अहो तो सावकार सगळं एवढं काय मोठं हे लागून गेला काय तेव्हा त्या तुम्ही जमीन विकू नका. जर तो काय म्हणला ना तर मी आहे त्याला खंबीर, त्याचा बघतो बंदोबस्त कसा करायचा आहे ते. कसं तरी राव तिकडचं इकडून इकडे घेतलंय, काय सांगायचंय तुम्हाला, तिथं बी काय अहो हाय आमच्या लक्षात लोक पेताळ आहे बाबा, त्या म्हणजे जावाय तुमचा पेताळ आहे, मग आपल्याला सांगायचं थोडस सगळ्यांनी बघून मग त्या सावकाराचा कार्यक्रम करू ना. आणि तिकडं काय झालंय, पोरं बी माझ्यावर लक्ष देणार ती बघा, म्हणून म्हणलं इकडं लिकीकडं जावायकडं आपलं तेवढाच आधार होईल म्हणून मी इकडेही घेतली जमीन. नाही नाही अहो जमीन चांगली आहे हा, आणि कशाला देणे आधी लागायचं त्या सावकाराला बघी दुसरीकडे लागा. हा बघा बाबा सरपंच, आता तुम्हीच काहीतरी करा. तुम्ही अजिबात काळजी करू नका काय. हा 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 त्या हा जाऊ, अजिबात मनात दुःख मारू नका, फक्त पोरीकडे लक्ष द्या आणि संजूकडे बी लक्ष द्या जरा थोडस. वाईस बरं दिसतात पाहुणं मला, हा. पण आता घरी गेल्यावर कळेल काय आहे काय नाही ते. हो बर 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 चला येऊ का हो मग? हो जाऊ हा. नका लय का काळजी करू, त्या बघतो सावकाराचं. आयला पाहुणं का झोपलंय बरं आज? पाहुणं अय कोण आहे? उठा की. आयला म्हणजे सरपंचाला सांगितलं ती माझं सगळं व्यर्थच गेलंय. मी तर सांगितलं चांगलं झालं पाहुणं म्हणून. उठून बसा. कळतंय का कोण आलाय ती तरी? कोण आहे? कोण आहे माझी? मामा आहे काय? अंगास शाबास. बसा. काय तुमची सवय जायची दिसत नाही. बरं आहे का? अहो माझं बरं आहे पण तुमचं काय खरं आहे तवा ही? काय झालं आज थोडे जास्त झाले. अहो किती दिवसात ना आलो या, तवा बी पेलेलंच आणि आता बी पेलाय तुम्ही, आणि आजच्या दिवस पिवलोय म्हणताय राव. तुम्हाला वाटलं तरी पाहिजे थोडी जास्त झाली म्हणताय. तुम्हाला घ्यायचे का? सांगा असं शाबास. आपल्याकडे शिल्लक आहे हो. वा ठेवा ठेवा. शिल्लक आहे आपल्याकडे. अहो ही खरी नाही. आता तुम्हाला काय सांगायचंय राव, काय बोलू काय तुम्हाला? जाऊ दे, तुमचं व्यवस्थित चाललं ना एकदम. माझं आहे बरं पण तुमचं काय खरं आहे तेव्हा ही आता ते असतं एखाद्या दिवशी. एका दिवशी हा पहिला पोरगी काय दिसत नाही गाड्या, कुठे गेली बरं पोरगी? काय पोरगी सारखी कुठे? ए रानूबाई, रानू. आलो अण्णा. हा लगा. हो हे काय आवाज ऐकला मग धरा पाणी. बर बर बर. कस काय आला अचानकच? अगं म्हणलं वाईट बाजरीला खाय टाकाव होय आणि सरपंच मध्येच भेटलं. बघा की ही द्या ना हाय का सुधीवर. अरे ऐक ना, मामा आले तर चहा पाणी हो, चहा पाणी बघ. चहा राहू द्या, सगळं राहू द्या, तुम्ही वाईट सुधारायचं बघा. दारू पेतच नाही हो आज. आता आजच पिली आजच दिसली ती काय. हे काय राम राम युवाय. राम राम. कवाशी आलाय? हे काय आता चालू या? काय तुमचे काय मलाच कळा नाही राव. काय हो? काय वाय राव? बघा राहिलाय का लेका लावलीस तरी. काय झालं माहितीये का, गेला होता चार चौघात गेला होता. पोरातनी, तिथे या पोरांच्या नादानी पेला असेल. अहो तुमचं बंधनच नाही आणि तुमचं कोण ऐकतच नाही. मला तुम्हाला येवाय म्हणायची बी लाज वाटते. तुम्ही खरं खरं बोला की राव, दमानी बोला की पाहू नाही की राव आमचं तुम्ही. काय पाहुणे की काय माझ्या बापाला ओरडून बोलताय? थांबवायचा आजच पेलाय तो. आजच पेलाय. 20 वर्ष काय पेत होता? अगं मागच्या आठवड्यात दिलती की सोडून पेलाय. त्याकडे दिलेले दाखवता माझ्या बापाला अजून बोलता अजून. काय वाटतंय का बघा. अवघडच आहे तू. पोरे तुझ्या बघा तुम्ही. पोरे तुझ्या सासऱ्याला काय वाटतंय का? आजच पेलाय म्हणून सांगतात मला. तुझं तोंड बंद ठेवत मी तुला अजून नीट सांगतो तुझ्या बापाऱ्या. होय पोरीला बोलायचं नाही, पोराला दापायचं अगोदर. ऐका माझ्या पोरात शब्द निघतो का तोंड? अजून बसा येत आहे का शब्द निघायला? अजिबात बोल नको. बोल नको. हाय काही राहिला तरी उलीस तरी बघा. येवाय राहू दे ते. पोरांचं चालतंय राव एवढं तेवढं. तुम्ही काय लक्ष देताय राव? ही बघा ए, भांडण पोरे, ती बाटली दे गं इकडं. ही बघा येतोय का लेप तुमचा. हा त्या भर तुम्ही बी त्या. मी पेत असतो तर अरे ही संजय कशाला आणली संजया? हा? पोराला प्यायला शिकवतो तुम्ही. तुला किती बरं सांगायचं झालंय, पाहुण्या रावड्यात मला खाली बघायचं केलंच का नाही तो? आप्पा मामा समोर महाराज नाही मग काय? मामा समोर कसा पियाला तर तू? आम्हाला इज्जत बिज्जत आहे का नाही काय? येऊ नको दारू. बस तिथं नीट. बरं काही किती नाही. नीट बसा सांगितलं बसतात. अरे नीट बस संजया, नीट बस. नीट बस. आता काय लगा हे नी? उठून बसा. माणसं इथं बसले तर झोपायला तरी काय झालंय? राणे खाली बस, राणे खाली बस.
हा? नीट बसा नीट बसला का संजय माणसावानी जरा पाहुणे रावळ आल्यात आपल्यात पेत्यात घोटभर आणि धावत्यात खंडीवर युवाय जरा समजून सांगा राव तुम्ही. काय झालं नाही पियत राव ती एकामेकाच्या नादानी पियला असेल आता काल नव्हता पियाला विचारा त्याला तुम्ही मला सांगा एका माक्याच्या नादाने प्यायला काय बारक पोरगा आहे व्हय? आता इतकं जर त्याला कळलं असतं तर पियाला असता का तो कळलं असतं. थोडस मला कळतच नाही आपाचं काय कसं म्हणजे लेकाची तर बाजू कशी वरतात काय कळतच नाही आता मग काय गावातल्या अगं पोरे ऐक की मला सरपंच भेटलं म्हणले आता पाहुण्याचं बरं आहे का तुमच्या संजू पाहुण्याचं म्हणलं आता चांगलं आहे तर आता सरपंचाने मला रानात जातानाच अडवलंय आता रानातनं म्हणलं येता येता घरी यावं तरी पाहुणं पडलेलं दिसतंय पिऊनशेनी तो अण्णा सकाळी येऊन दारूचं पैसे उधारी मागायला मला नाही तसला बोलून गेलाय दारू अण्णाला बी मी सांगतो येऊ का आता सूट मी सांगतो काय द्यायला दारू नाही पैसे त्याचा द्यायला सांगतो तू तरी लगा तुझ्या बापा आला म्हण किती कालवा करशील बरं बापाचं काय नाही मी काढते इथं दिवस कसं ती माझा एक खंबीर आहे अन्नाचे पैसे द्यायला. मग कशाला आलता दारात ते आता तुम्हाला काय करायचं त्याचं? आला का संजय तसा म्हण नको लागा तुला का इवाय देखता तरी लगा नीट बोल इवाय- इवाय- असं मला वाटतंय चला चला थांबा ऐका मग काय राव अहो, आता? तुम्ही ऐकून तर घ्या माझं मला सांगा ती दारूवाली विकणारी जर आपल्या दारात येत असतील तर तुमची लायकी काय राहिली आता हो का एकामेकाच्या नादानी मित्रमंडळी भेटल्यावर काय होतंय असत्यात नसत्यात पैसे म्हणून घेतला असेल उधार पाहुणं मला गावाकडे लाज वाटते सांगायची पुरीचं काय हाल चालले ते गेले की विचारतात हाय करा तुझ्या पुरीचं बरं हाय करा पुरीचं बरं शेजा पाजाराला मी काय सांगतो या पुरीचं माझ्या लय सोन्यावणी पिवळाय काय सांगू गावात मी अहो, हाय पिवळच आहे तिला काय रोग काय आहे? पिवळं आहे इथं रोज रानात काम करावं लागतंय एक दिवस सुख नाही राहू द्या हे तुमचा कालवा जा पाहुण्याला चाकर व्हायचं करता येईल राहू द्या आणि पाहुणं चला आपण येऊ व्हायचं अहो, साखर कसा नाही त्या घरात. तरी पिऊ वाटन नरड्याच्या खाली जाईल का तरी असं बघितलं हा, साखर नाही बाया गप्प बसा झाला का करला का नको आमची आबरू घालवू आपा खरंच साखर नाही घरात अरे बाबा मी जातो. इवाय जा घेऊन या साखर चला तुमच्या घरात साखर नाही राव कमालीची चला, दुनिया या. आहे राव अहो तुमची कटून आलं तर कब्बर चहा पिन म्हणलं तर नसतं कधी पोरे जा केला का बाबा, कशाला ठेवतो का? इज्जत घालाव तिला का जा घरात तू. जा आता इज्जत घाला ते बापाला नको आहे सांगू ऐक पोरे मी सांगतो तुला मला राहू दे नको नसू दे नसला तर पण मस्त वय राव चला कशाचं काय आलंय चला, तवा? राव. काय नाही खरं काय रे 2-3 दिवस झाले धंदा कमी आला रे काय लोकांना मी एवढं सांभाळलं काय मला समजा नाही यार हां आणि पैसे असले का नाही भडवे काय करतात ते दुसरीकडे प्यायला जाते ते हां आता किती लोकांना मी मदत केले हां धंद्यावर परिणाम झाले रे 2-3 दिवस झाले धंदा काय एकदम बिलकुल कमी आले काय करायचं काय समजत नाही रे आता पहिल्यांदा काय करते मी संजयच्या घरी जाते संजयकडे एवढं सारे त्याला मी एवढी मदत केली इतक्या वर्षी त्याला सांभाळला मी उधारी अजून त्याला मागितली नाही हां आणि पैसे असले की काय करतोय भडवा दुसरीकडे प्यायला जातोय त्याला आज दाखवतोच मजा चल जातो बघतो त्याच्याकडे किरडीवाल्या उठते सोप नाही तरी इथं काय ए संजय अरे संजय उठ रे कोण आहे रे? अरे मी अण्णा आहे रे अण्णा उठ रे हां? कोण आणलं? तुला उठवून बसवू का रे हां? कोण आणलं? अरे भाडू पैसे असले की दुसरीकडे प्यायला जातो हा आणि उधार म्हणलं की माझ्याकडे येतो तो हा जाय बाबा. ए संजय अरे मी तुला बोलते रे अरे जा बाबा. ए राणे तिकडे तो बाहेर आहे जरा काय झालं आता तुमचं काय आलं मध्येच अगं राणे तुला माहित आहे का काय माहित आहे का? तुझा नवरा सारखा माझ्याकडे दारू प्यायला येत होता त्याच्याकडे उधारी आहे माझ्याकडे मला याची दारू दिली का त्याला काय ग तू बी काय करतो म्हणजे तुला कोण सांगितलं होतं त्याला दारू द्यायची काय हे माणूस आहे का काय आहे समजत नाही रे अगं उधारी आहे माझ्याकडे अण्णा तुझ्यामुळे हे आमच्या घराचा परपंचाचा वाटवा झालं दारू द्यायची काय गरज होती आणि मी म्हणतो का त्याला माझ्या दुकानावरती दारू प्यायला ये ग मग काय उधार दिल्याशिवाय येतो का ए, तू माणूस? सांग रे तुझ्या बायकोला सांग रे सांग जाय बाबा. राणे तू बोलायचं एवढं नाही ग बोलायचं नाही, ही अवस्था केली तुम्ही मी नाही बोलत माझा पैसा दारू पैसा सोडली होती माझ्या नवऱ्याने आज दारू कस काय प्याला उधार द्यायची कारणच काय होती तो काय मला विचारून पेतो का ग काय मग मला विचारून दिली का अरे तुम्ही बाई, दारू? नाही करा. माझ्या दारात पैशाला काय आलात तुम्ही अगं राणे माझा धंदा आहे मी काय धंदा करणार? तिकडे बघायचं मला इथं दारात यायचं नाही पैसे
मागायला अजिबात. काल बंद कर कालवा बंद करा बघा. संजय मला उद्या पैसे कसल्याही परिस्थितीत पाहिजे. हा सांगून ठेवतो बघ. कसल्या पैसे घरातनं हालू देत उद्या ना अरे तुम्ही. तुला तर काहीतरी करावं लागेल. काय करणार आहे? हा. काय करणार आहे? रुपया देत नाही मी, मला विचारून नाही कोणी दिलं. अन्नाय घेतो बघून मी. हा बघून घे तुम्ही बी राहणे, अरे बघून बघतो घे. बघतो रे. हा कुठला चांदबाई जाफरबाई आलाय रे. कशी येतेस माझ्या दारात? हा नाही दारू प्यायल्यावर कशाला हे होईल? घरात तुम्ही हालाच मग बघते तुमच्याकडे ढकलायचं. हा डोक्यात ना फोडून टाकीन. हा कशी दारू प्यात आणि कसं हालताय ते बघते मी बी. नाही हात पाय बांधून ठेवलं तर बोला. येऊ द्या बापाला आता घरी, मग बघते आल्यावर. हा हा बोला की. पण जरा पाहुण्यावर लक्ष द्या तुम्ही राव, असं काय करताय? अहो लक्ष आहे, सगळं आहे पाहुणे. असं काय म्हणताय राव? आपण बाद होतील ती माहिती नाही नाही, कशाला बात होत्या? ए अप्पा थांब रे, मला तुझ्याशी बोलायचं जरा. काय राहणार? हा काय अरे बोलायचं? तुझ्या पोराकडे 3 महिन्याची माझी उधारी आहे रे दारूची. म्हणजे दारू पिते काय? दारू पिते का काय? अरे तुला माहित नाही का रे, तू तुझा बाप आहे ना बाप. मग तू काय त्याला उधार देतोय काय? अरे मागितल्यानंतर माझा धंदा आहे रे, मी देणारच रे. मग ते प्यायचा पैसे तो आम्हाला मागायचा, ही कुठली पद्धत आणली? बघा अप्पा सांगतोय हा. बघा येवाय, बघितलं का घरी आलाय पैसे मागायला? काय नाही, लाज वाटते का आपल्याला तरी? अरे मी तुझ्या जावायला मी काय भीम माझ्याकडे बोलवतं का रे? स्वतःहून जावाय माझ्याकडे येतं प्याने. अरे अण्णा, पण दारात याच असतं का पैसे मागायला दारूचे? वाय तरी लाज वाटाय पाहिजे तुला कसं पैसे मागायला लोकांच्या दारात ए, जाऊ? अप्पा, तसलं वाजवू नका तुला, मी सांगतोय आधी. मी बोलत नाही, माझा पैसे बोलतो रे, पैसा पैसे. जरी बोलला हा. तरी असं काय हात नाचावतोय? माझे मला पैसे पाहिजे 2 दिवसामध्ये. काय करा? नीट बोल, पैसे मागतोय नीट तू? बोल. युवायला पाहुणे- पैसे दारू देतो दुसऱ्याला, नाही तर पैसे मागायला. नाही तुम्हाला काय बी माहित नाही हो. तुला काय माहिती? हो थांबा येवाय. काय चाललंय? काय राव कुशालराव पैसे मागतोय राव, घरी येऊन राव. हा अरे अण्णा कसे पैसे? दारूचे पैसे मागतोय. तुला काय दारू अजून संपवलं का नाही? सरपंच मी काय म्हणते, काय मी ह्याच्या पोराला काय घरी बोलवायचं जातं का रे? आणि मग पैसे मागाय कसा आलाच? दारूचं 3 महिन्याचे पैसे माझे आहे रे, उधारी आहे. बघितलं का? सरपंच मला सांगा, तुम्ही दारू देतो तिकडं आणि पैसे मागा येतो घरी? हा ही काय पद्धत आहे का? तुम्हाला सांगतो, ह्याला सांगितलं होतं ना तुला दारू बंद कर म्हणून. सरपंच मी हप्ता देते हो, हप्ता देतो म्हणून आमच्या गरीबाच्या हप्ता कुणाला देतो रे तू? अरे मी सगळ्याला देतो, मी तुम्हाला देऊ काय सरपंच? मला हप्ता बघा काकलीचा भाग ऐकायला का? बघितलं कसा बोलतोय तुझं? एवढा रोबाब चालला का? बरं का, तुझं मी टांगडं मोडी नाही, मी तुला नीट सांगतोय. मला काय बी सांग. ए, तू असं करू नका, मी तुला अजून नीट सांगतोय. मला 2 दिवसामध्ये पैसे चालले, बघून घेतो रे. बघून घेतो. जा द्या, जा. कोण तुझं पैसे द्यायला? काय लोक असली गावात ठेवलेत तुम्ही? आईला काय मला विशेष वाटतोय राव सरपंच, तुमच्या देखता सुद्धा किती वाटतोय. काय त्याला किती वेळा सांगितलं दारू नको ऐकू गावात? काय अवघड आहे? काय लका आमच्या माझं- गावात पाहिजे होता हे माणूस. अहो माझं घर तर त्यांनी बरबाद केलं राव. तुम्हाला सांगतो त्याला मास काय एवढा, सगळ्याला तू हप्ते देते. हो म्हणून गावातली बी त्याला सामील आहे, सावकार सामील आहे, पोलीस बी यंत्रणा सामील आहे. चला नाही नाही, चला बघू. आम्ही बघतो त्याच्याकडे. बघा ना हो, त्याला काहीतरी कार्यक्रम करा. सावकार बोल की. गावात जायचंय. का 10 रुपयाला पैसे नाहीत काय? दारू प्यायला पैसे नाहीत, दारू प्यायचे. सरपंचाने दिलं काय हाकलून? सरपंचाचा काय संबंध आहे? माझ्या कष्टाने मी दारू अरे पितो. सावकार आहे तोपर्यंत तर काय कमी नाही तुला. बस गाडीवर काय प्यायची ती सांगतो. चल. अहो प्यायचे तर आहेच. पाऊस येतो काय? आणि ती सासर कशाला ठेवलेला का? हा अहो सासर माझ्या बायकोचा बाप आहे. अरे काय बायको जवळ बसला म्हणून काय पडीक ठेवतो का तिथं रोज बघावं? तर हाय सासरा तिथं, ते हाकलून गावाकडे. बरं देऊ की, गावात नाही आलो ना मग त्याला हाकलून देऊ काय? चल बस, सांगतो तुला काय प्यायची तेवढी पाच तू. चल. ओ पप्पा कुठं चाललाय? अरे पावसात कशाला भिजते? जा घरी. मी तुम्हाला बोलवाय आली. आलो गावात जाऊन. मी मम्मीला नाव सांगे ना, 10 रुपयाला चाललाय तुम्ही, खरं सांगा. अरे मम्मीची लाडके, हे जा परी चल. मम्मीकडे जा. सांग. बरं आता तुमची चांगली जिरवती, थांबा मम्मीलाच नाव सांगते जाऊन. लय आवाज करायचा नाही. सासरा तेवढी जमिनी काय सांगतो मला? काय ठेवली मला? तुला काय लागेल तेवढी पाच तुला आणू. हा, चालेल. हा. ए मम्मी ओ. काय कधी दे मला काम तरी करून द्यायचं. काय झालं? अगं पप्पा सावकाराच्या गाडीवर 10 रुपयाला गेल्यात. काय करावं ह्या माणसाचं? तू बरं जाऊन दिलं, तू हाक मारच नाही होय. माझं कोण ऐकणार आहे?
सावकाराने बी गाडी नाही थांबवली. सावकार म्हणला जा घरी तू. तुलाच म्हणलं वय हा थांब आता नाही तुझ्या बापाच्या नाही तिरडी बांधली नाही तर बघ तू बी. हा तू काय कर आता तू इथंच बस. आता माझं डोकं ना तपायच्या मस्तकाला गेली. आज 4 वेळा लोकांनी मला सांगितलंय दारू पितोय म्हणून. त्या पुरीने त्या गौरीने मला येऊन फोटो दाखवले. मी खोटं ठरवलं म्हणलं 2 आठवडे झालं दारू सोडली आणि ही नाटकं लावल्या तोय सोडलेली दाखवायची आणि पुन्हा प्यायला जायचं. तू पण आता काय कर तू इथं बस आणि बाप तिकडून आल्याला दिसलं का ना पिऊन मग मला सांग मग बरोबर धुते आज. हा कशी सुटत नाही बघते मी. आणि तू इथं ते आलं का नाही तू इथं थांबू नको तुला सांगते. वरवायला नारवायला तो निघून जा. आपला कोणी नाद करायचं नाही काय समजलं का? ए डॉगे काय स्वतःला काय समजतं रे? हा चल लावतो जमायला जरा टाकू दे. ए मम्मी अगं पप्पा आले तू. ए मम्मी मी चालली मावशीकडे. कोण आहे? काय कालवा लावलाय? तुझ्या बाटली माझे दारू सगळे सांडून टाकले फोडून. तुला अक्कल बिकल का व्हायची? मलाच का अक्कल आता ना दारू प्याला तुम्ही दिमागच का हलवून टाकले. चल पैसे काढ दारू. पैसे काढ पैसे पाहिजे चला तुम्हाला घरात पैसे दे. घरात, चला, पैसे देते तुम्हाला घरात.